बंद केल्याच्या नंतर चोऱ्या करू लागला. चोऱ्या करून त्याचा असणारा उदरनिर्वाह करू लागला. पण म्हणले महाराज ते बापाला खटक बाप म्हणू लागले की मी असं असणारा त्या ठिकाणी पूजा पाठ करणार आहे आणि माझा मुलगा असणारा कसा निघला दुराचारी निघला. त्याला घराच्या बाहेर हकलून दिलं. म्हटले जा या घरामध्ये तुला स्थान नाही. म्हटले महाराज या गुणनिधीने नुसत्या चोऱ्या बाहेरच केल्या होत्या घरामध्ये सुद्धा चोऱ्या केल्या. जे आपल्या बापाने पित्याने द्रव्य आणलेलं होतं ना काही वेळेस त्यांच्या गुरुने त्यांना आनंदित होऊन काही मोहरा काही सोन्याच्या अंगठ्या सोन्याचे वस्तू त्यांना प्रदान केले होते ना तर त्याच अंगठ्या त्याच वस्तू त्याने सोनाराकडे घेऊन विकल्या. विकल्याच्या नंतर एक दिवस गुणनिधीचे पिता त्या सोनाराच्या घरी पूजा पाठ करण्याकरता गेले आणि गेल्याच्या नंतर त्या सोनाराने सांगितलं. म्हटले महाराज आज तुमचा पुत्र असा असणारा आमच्याकडे तुमच्या सोन्याचे काही द्रव्य घेऊन आला होता. त्यांनी ते द्रव्य त्यांना दाखवले. दाखवल्याच्या नंतर राग आला त्या पित्याला की अरे मला माझ्या गुरुजीने गुरुदेवाने हे असणारे आनंदित होऊन हे द्रव्य दिलेलं आहे. आनंदित होऊन या वस्तू दिल्या आणि त्या वस्तू असणारा मुलगा घरामधून विकू लागला. त्याला घरातून हाकलून दिलं बाहेर काढलं. तो गुणनिधी असणारा आज चोऱ्या करू लागला. नगरामध्ये चोऱ्या करू लागला. राहण्याकरता स्थान शोधू लागला की राहायचं कुठं. घरामध्ये तर स्थान नाही. घरामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला येऊ देणार नाही. कुठे राहायचंय तर तो एका शिवालयामध्ये राहण्याकरता गेला. शिवालयामध्ये राहू लागला. राहत असताना एक दिवस भुकेने व्याकुळ झाला आणि व्याकुळ होऊन त्या शिवालयामध्ये शोधू लागला. काही खायला भेटत काही मला या ठिकाणी काही भेटतय का याच्याकरता त्या शिवालयामध्ये फिरू लागला. अंधार होता या कारणाने त्याला काही दिसायला तयार नाही. अंगातला शर्ट काढला. अंगावरती जे पंचा होता असणारा उपरण होत ते काढलं. एका काठीला त्याने ते आवळलं आणि त्याचा टेंभा म्हणून त्याचा असणारा त्याला पेटवलं आणि त्या शिवालयामध्ये हिंडू लागला. का मला काहीतरी द्रव्य भेटल. नाही द्रव्य भेटलं तर काहीतरी खायला तरी भेटेल याच्या करता तो असणारा त्या शिवालयामध्ये हिंडू लागला. हिंडता 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 त्या ठिकाणी एक फळ त्याला दिसलं. ते बेलपत्राचं फळ त्यांनी ग्रहण केलं आणि ते बेलपत्राचं जे फळ होतं ना त्याने खाल्ल्याच्या नंतर काही अंतरावरती जातो न जातो त्याचा आयुष्याची घडी संपली आणि संपल्याच्या नंतर त्याचा काय झाला प्राण झाला. घटप्राण झाल्याच्या नंतर त्याला असं असणार त्या शिवलोकामध्ये नेण्यात आलं. का कारण म्हटले महाराज शिवलोकामध्ये नेण्याकरता त्याने त्या मंदिरामध्ये दिवा लावण्याचं त्याला पुण्य लागलं. कशामुळे फक्त खाण्याकरता काहीतरी भेटतंय याच्याकरता त्याने ते असणारा आपला पंचा जाळला. त्या पंचापासून जी ज्योत निर्माण झाली ना ती ज्योत म्हणजे तो दीपक लावला की काय असं भगवान शंकराने त्या ठिकाणी मानून घेतलं. आणि जसा त्याचा मृत्यू झाला त्याला नरकामध्ये जाता जाता त्याला असणार त्या कांचनपुरीमध्ये म्हणजे त्याला त्या असणाऱ्या कैलास धामामध्ये नेण्यात आलं. आणि तिथं नेल्याच्या नंतर तो विचारू लागला. म्हणले देवा माझ्यावरती का कृपा केली तुम्ही. का माझ्यावरती एवढं तुम्ही संकट असताना सुद्धा माझ्यावरती तुम्ही कृपानिधी बनला. का म्हटले माझ्यावरती तुम्ही त्या ठिकाणी एवढं असणारा आघात दाखवला. म्हटले माझ्यावरती एवढं कृपानिधी का तुम्ही कृपा केली म्हटले. त्यावेळेस त्याने सांगितलं. म्हणजे ऐक तू माझ्या धामामध्ये माझ्या मंदिरामध्ये जो दिवा लावला